Feel the energy. Use no thoughts. You'll feel yourself with the white light energy, vibrations. How you felt? Very good. Just that my hands and legs became very heavy. जोडून घे, इकडून घे. And I felt lighter, but my hands and legs felt very heavy. As if something was, you know. You felt when I kept. Yes. You kept when I kept the hands. What you felt? I just felt something was going out of my body. Coming through in? the feet and leg, and I felt lighter. You felt something is moving down, and yes. Did you feel something receiving? Yes, something lighter coming in. Did you feel the light? Yes, I did. और आप ऊपर जाने के बाद आपको मैंने थ्रोन पे बैठने के बाद मैंने कुछ कलेक्ट करने को बोला. क्या कलेक्ट किया? Happiness. Happiness. Good. And what you saw? कौन से गॉड गॉडेसेस देखा आपने? I saw Shiv Ji. I saw Ganpati. हाँ, तो आपको उनका आराधना करना है, उनको प्रेज करना है, उनको याद करना है. आपकी जो भी प्रॉब्लम्स या व्हेन यू फील यू शुड ऑलवेज वर्शिप देम. ओम नमः शिवाय का जाप लीजिए. करती हूँ. और गणपति का 2 बार. Okay. That will always be with you. शिव जी का मतलब है क्रिएटर. What you think you can create. और गणपति का मतलब है all your obstacles have been moved. Okay. डांस में जाके कैसा लगा? Amazing experience. It was unbelievable. Did you feel? Yes. Healing होता है? No, I had no idea, but it's an amazing experience today. Thank you. God bless you. कसं वाटलं? छान वाटलं. काय फील झालं होते? सर्व असं बॉडीमध्ये असं मी जेव्हा बोललो ना काय लास्टला ते असं आतमध्ये घुसलं तर झटके बसले ऍक्च्युली. 3 वेळेस मी हल्ली. एनर्जीज होते. तुला एनर्जी फील झालं? व्हायब्रेशन्स एनर्जीज काय फील झाले? मी हात लावल्यावर काय फील झालं? बॉडीतून असं काहीतरी ते निघाल्यासारखं वाटलं मला. असं पूर्ण म्हणजे माहित नाही पण काहीतरी झालं तेव्हा. आणि हात वगैरे पण हालत होते. त्याच्यावर काय होतं असं जाणवतंय? हा, आणि डोळे पण जड जड झालेले. आणि हात ठेवल्यावर डिड यू फील समथिंग इज एंटरिंग अबाउट? हा, तेव्हाच असं काहीतरी ऊर्जा गेल्यासारखं. असं वाटलं तिथं गेल्यावर काय दिसलं? असं ओपन देव होता काय पण झालेलं काय कलेक्ट केलं? दीक्षा अजून काय करते? देते ना. अजून काय एनर्जीज कशा फील झाल्या? मला एनर्जी तर मला पूर्ण आधी पर्पल लाईट होते माझ्या डोळ्यासमोर. पूर्ण मला मेडिटेशनलाही बसल्यावर पर्पल लाईटच दिसतो माझ्या डोळ्यातून. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बोलले की आता डोअर ओपन करा तर तो क्रिस्टल पूर्ण असा प्रकाश दिसला. हां, आणि आतमध्ये असं पूर्ण म्हणजे मला तिथे काय समजत नव्हतं काय घेऊ. काय घेतली ते मी तर अबंडन्सच घेतलेला आहे. मला मनी खूप दिसला. आणि बाकी तर मग माझ्या माइंडमध्ये क्लिअर होत होतं. ट्रान्समध्ये ट्रान्समध्ये जाऊन मी जेव्हा तुला हिलिंगसाठी तू जेव्हा आपण थ्रोनवर बसले तेव्हा मी हिलिंग स्टार्ट केले बरोबर. तेव्हा मी जेव्हा हात लावले तेव्हा काय वाटलं? तेव्हा तर मला ते पूर्ण असं वाटलं की ग्रीन कलर माझ्या हातमध्ये येऊन राहिला बॉडीमध्ये. आणि हां, तो ग्रीन कलर ग्रे मध्ये पण कन्वर्ट झाला. आणि ग्रीन तारा माता अशी पूर्ण जे आपण फोटो असतो ज्वेलरी वगैरे गोल्डन घातलेली ती दिसली. यू शुड प्रेज हर. तिच्या गोष्टी करायच्या माझ्याकडे आहे ना. अँड शी इज ऑलवेज विथ यू.
एक लक्षात. व्हायब्रेशन यू फेल्ट? मला जड वाटत होतं, हां. आता जड वाटत होतं, एनर्जीज फील झाल्या ना? एनर्जी फील होती. आणि ते तुम्ही जे बोलले की जो म्हणजे लाईट बलूनमध्ये बसलेला आहे तर ते felt? फील होतं तुम्हाला ते की मी पूर्ण माझी बॉडी यू फेल्ट एव्हरीवेअर एनर्जीज अराउंड यू? आणि मी खूप लाईट फील करत होती. गुड गुड गुड, नाइस. तुला काय वाटलं सांग? हाउ यू फेल्ट? गुड, क्या लगा? रिलैक्स एकदम से. और क्या क्या फील? एनर्जीज फील हुई? एनर्जी, हाँ, यहाँ पर भी कुछ हैवी हैवी हो रहा था. हाँ, कुछ जा रहा था हाँ, अंदर ऐसा से. ऐसा कुछ हैवी जैसा लगा. फिर आइज क्लोज करने के शिव जी दिख रहे थे, शिव जी का थर्ड आइज दिख रहा था. वाह. और हाँ, बस फील हो रहा था कि बस शिव जी खड़े सामने और कुछ नहीं. अच्छा, एनर्जीज फील हुए हाथ पे? हाँ हाँ, थोड़ा सा वाइब्रेशंस एंड आई टच vibration. बॉडी पे? एकदम ऐसा लग रहा है पूरा सब कुछ हील होके मैं भी जाऊँगी और मेरा विशेष शायद ट्रू होगा. शायद मीन्स ऐसा फील हो रहा था कि नहीं, अभी जैसे कि अब जैसे शिव जी को याद करने से ऐसे लग रहा था कि हम लोग का सब तकलीफ दूर हो जाएगा. जैसे आप यहाँ आ गए ना, एक सेकंड के लिए लगा कि हाँ 100% अब होगा. एनर्जीज फील हो गई ना? हो गया. ओके, 100% हो जाएगा बिकॉज यू ऑल्सो हैव सीन द क्रिएटर. व्हाट क्रिएटर डज? क्रिएटर का मतलब ही है व्हाट यू थिंक यू क्रिएट. तो थिंक क्या करना है? पॉझिटिव्ह, नॉट नेगेटिव्ह. मग त्याने माझ्यावर प्रेम करतो का? हा प्रश्न नाही ठेवायचा. करतो. बरं मॅडम. पॉझिटिव्ह फील झालं, खूप हॅपी. पॉझिटिव्ह तर फील होतं फिलिंग मध्ये. मला तो आन्सर नकोय. तुला काय दिसलं आणि काय झालं? मला तर मी हनुमानजीच दिसले आणि तुमच्यामुळे एनर्जी फ्लो करत होते ना, ती फील झाली. असं वाटलं की माझ्या बॉडीमध्ये काहीतरी गेलं. कुठे हात लावले? हात लावल्यावर असं पूर्ण मागून असं आतमध्ये फ्लो झाल्यासारखं वाटलं मला ते. आणि हात जड झाले. जड झाले. मागून फ्लो होणं म्हणजे कळतं का काय आहे ते? कुंडलिना जटाटवी गलज्ज्वल प्रवाह पावितस्थले गले लम्ब्य लम्बिताम्बुजंग तुंग मालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे. ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृगना छाए माथे चंद्र विराजे. तनना ना 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 तनना ना 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 तनना ना 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 ना. जटाटवी गलज्ज्वल प्रवाह पावितस्थले गले लम्ब्य लम्बिताम्बुजंग तुंग मालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे. आणि हात ठेवल्यावर हात ठेवला आणि माझं बोलतं ना असं थांबली आणि मी बोलली सर्व ठीक होणार. एनर्जी फ्लो जाणवले? हो. टस्ट इथून मी हे होतो बॅक फ्लो होत होते. कसं वाटलं? पूर्ण ट्रान्समध्ये फील झालेलं तुला? खूप खूप दिवसानंतर खूप रिलॅक्स फील झालं. कसं वाटलं? परत एकदा विचारते. छान वाटलं परत फोन करून विचारलं हे काय होतं, इथे का हात लावले तिथे का हात लावले, परत ते ईशान कट कर मग. As you are in a white light balloon, after receiving all the energies now, काय फील झालं तेव्हा? तेव्हा मला मग ते एकदम लाईट झाले. हे म्हणजे असं वाटलं इथून काय तर चाललंय? हा, म्हणजे असं हे पायातनं ह्याच्यातनं असं चाललं. काय झालं? म्हणजे असं काहीतरी असं हे निघतं. त्याच फील झालं एनर्जीज. आणि मग माझं हे पण असं म्हणजे थॉट्स नव्हते पूर्ण क्लिअर. नाही तसं होत नाही, मला थॉट्स येत राहतात. थॉट्स नव्हते ना? बरं वाटलं ना? आणि पण मला आपण हे झाडाला असं धरलं आणि मग कसं फील झालं? झाडाला धरलं आपोआप माझ्या आतून ते निघालं की ते निघते ते निघते. पण हातातून फील झालं की ते ओढून घेत आहे? व्हायब्रेशन्स निघत होते? फक्त एक पायात मला थोडंसं जाणवलं, खेचत होतं. लाईट झालं म्हणजे नाही तर मला असे ठेवू शकत नाही हलकं हलकं वाटायला लागलं ना नंतर? एकदम लाईट. नाही तर खूप असं बसू शकत नाही ना आपण, कधीच नाही बसू शकत. तर आम्ही ऑफिसमध्ये बसतो पण तरी थोडं आपण असं. पण हे इतकं अशा पोझिशनमध्ये सुरुवातीला तुम्ही केलं तेव्हा जड होतं आणि नंतर झाल्यावर मला एकदम हे लाईट अजूनही म्हणजे मी ठेवू शकते. हे मेन एनर्जी वाढली. प्लस तुम्हाला काही गॉड गॉडेसेस काय दिसले जेव्हा मी तुम्हाला व्हाईट लाईट मध्ये बसवलंय आणि मी हिलिंग करत होते तेव्हा काय वाटलं? मला ना ते एक कसं चित्र मला आता आठवत नाही की ते टायगर आहे आवडलं असं फेंट लाईट चित्र असं स्क्वेअर मध्ये ते माझ्या असं येत होतं पण ते मला क्लिअर नव्हतं. म्हणजे ब्लॅक आणि गॉड गॉडेसेस काय दिसले? थोडंसं मला असं वाटतं की महालक्ष्मीचं तो असं थोडासा फेस असं वाटतं. त्याचं आराधना करा देवाचं. आणि फील झालं एनर्जीज? हो, एनर्जी खूप म्हणजे शरीरात एक लाईट. आता कसं वाटलं? एकदम फ्रेश वाटतंय. म्हणजे असं वाटतं वाइब्रेशंस पॉजिटिव फील हो रहा है. थोड़ा वैसे मन में ऐसे नेगेटिव थॉट नहीं आ रहे. नहीं आ रहा.
अच्छे पॉजिटिव thoughts अच्छे फील हो रहा है. फीलिंग पहले और बाद का वो बताओ आप. जब आप बैठे थे तब कैसा था और अभी कैसा? लाइटर फील अभी तो थोड़ी देर के बाद थोड़ा लाइट होने लगा एकदम, बॉडी में पूरा लूज एकदम ऐसे ध्यान में बैठते हैं, पूजा करने में जीरो माइंडेड फील हुआ ना वैसे? एनर्जी एवढी फील झाली तुम्हाला? एकदम स्टार्टिंगला सूट केलं नंतर हळूहळू ते लाईट होत मग हेच वाटतं जरा. आता कसं वाटेल? आता रिलॅक्स वाटते. पहिल्यापेक्षा डोकं हेवी होतं थोडं. एनर्जी फील झाल्या? व्हाईट लाईटमध्ये फील झाल्या? तुला असं रिसीव्ह केलंस तू जे जे सांगते मी फॉलो केलं, रिसीव्ह केलं? बरं वाटतंय? हो आता बरं. एनर्जी फील झाल्या ना? बस. एनर्जी फील झाल्या का? येस, एनर्जी खूप फील झाल्या. कसं फील झालंय? काय पहिले तर मला खूप हेवी हातात आणि ह्याच्यात, आणि इवन मग नंतर थोडं लाईट वाटायला लागलं, आणि इवन बाय गॉड्स ब्लेसिंग अँड युअर हे त्यांनी मला श्रीकृष्ण पण दिसला. त्यांचं आराधना करायचं. हां, आणि असे एकदम व्हाईट लाईट खूप जास्त दिसली, म्हणजे आय कुडंट हँडल की मला थोडं दुखायला लागली. बिकॉज मला काही असं म्हणजे लाईट्स आणि ऑल आले की मी असं म्हणजे एवढं ब्राईट लाईट दिसलं. मला थोडं इथे दुखायला लागलं, बट लेटर फिर जैसे जैसे वो काउंट के साथ मी हात ठेवलं कसं वाटलं? थोडं बेटर. तुला वाटलं काहीतरी हातात मी हिलिंग करताना काहीतरी गेलं बॉडीमध्ये? हो, त्या एनर्जीज वाटल्या मला काहीतरी जात आहे म्हणून. हिलिंग करताना यू फील द एनर्जीज एकदम प्रॉपर. तर व्हॉट यू से, काय बोलणार तू? रेकी एनर्जीज आहेत? ऑफकोर्स आहेत. व्हायब्रेशन्स मतलब इथे जे आपण घेतो, मी जे काम घेते ते एनर्जी वर्कआउटचं, डू यू फील दॅट एनर्जी? या ऑफकोर्स अँड डू यू फील जेन्युइन? आय डू फील जेन्युइनली ग्रेटफुल फॉर इट. बघा हिला सगळ्यात जास्त जाणवलं. तो एग्जॉस्टिंग एनर्जीज जो था वो ऐसे एकदम फील हो रहा था, लाइक रिलीज हो रहा है. मतलब इतना एक्सटेंड तक रिलीज हो रहा था कि आई वाज हाफ अस्लीप ड्यूरिंग. बघितलं ते शी वाज डूइंग दिस. या, सो आई वाज हाफ अस्लीप एंड फिर जस्ट you felt energies are there, you felt something releasing? Yeah, so far I didn't see anything negative throughout the session. But did you feel something is going out from your mind, soul, body, yeah, body, it was, the body was full loose and like I was very lighter, comfortable. And when I kept your hands on you for healing, yeah, it felt very. Did you feel something entering into your body? Yeah, those energies I felt that it is coming inside. Good. तुम्हाला वेगळं काय मला पूर्ण माझी म्हणजे अजिबात निगेटिव्हिटी काहीच नव्हती. माइंड एकदम रिलॅक्स होतं आणि पूर्ण थ्रू आउट सेशन मला असं रिलॅक्स वाटलं. आणि पहिल्या सेशन आणि आताच्या सेशन मध्ये काय फरक आहे? हो, आता मला जरा मी स्ट्रॉंग वाटली जास्त आधीपेक्षा. हा. जेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात तेव्हा कसं होतं? तेव्हा एकदमच पूर्ण होतात ना आपण एकदम डिवास झाले, आपल्याला काही सुचत नाही, डिवास करायचं. When you came, you felt that I should lose my life किंवा मी सुसाईड करेन किंवा काय असं थॉट होते. आता कसं वाटतं सेकंड? आता एकदम कॉन्फिडंट वाटतं. हो ना. आणि काय चेंज वाटतं पहिल्या एनर्जी आणि आता एनर्जीमध्ये? नाही, ह्यावेळी माझं माइंड खूप असं काम झालं, एकही निगेटिव्ह थॉट्स आला नाही. उलट मला वाटलं माझी बॉडी खूप अशी लाईट झाली, एकदमच असं लाईट, आणि असं वाटलं की मी कुठच्या तरी ते आपण बोलतो ना ते दोरखंड आणि हे असतात ते पूर्ण असे तुटले आहेत असं मला वाटलं. कट झाले असं एकदम वेगळं वाटलं यावेळी मला. एकदम मी नक्की यावेळी खूप फील झालं. खूप. आपलं जे जेन्युइन रेकी हिलिंग कॉस्मिक एनर्जीवर आपण वर्कआउट करतो त्याबद्दल काय म्हणायचं लोकांना? म्हणजे खूपच म्हणजे वेगळंच वाटतं. म्हणजे यावेळी आपण असं वाटतं फक्त आपणच आहोत आणि आपण आपल्यामध्येच आहोत असं. म्हणजे ते आपल्या सतत आपल्या डोक्यात थॉट्स असतात. इथे जे येणार त्यांना हिलिंग्स नक्की मिळणार? हो, नक्की मिळणार. तर तुम्ही काय बोलाल की तुम्ही इथं आलात, तुम्हाला हिलिंग फील झाल्या आणि त्या हिलिंग्सनी तुम्हाला असं वाटतं की काही क्लायंट्स माझ्याकडे यावे? हो, नक्की. काही वेस्ट ऑफ मनी नाही ना? नाही. खूप म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम आले तेव्हा आणि आता खूप मला स्वतःला बदल दिसतोय. असं कुठचे निगेटिव्ह थॉट्स माझ्यामध्ये मला भेटल्यापासून आतापर्यंत आलेले नाही. म्हणजे तेव्हा होते पण ते आता नाही. मला भेटल्यानंतर नेगेटिव्ह नाही. म्हणजे when she came first ना ते अशी बोलू शकत नव्हती. she was continuous crying आणि खूप प्रॉब्लेम्स. म्हणजे ते काय शेअर करण्याचं काय त्यांच्या मनाला माहिती की त्यांचे काय प्रॉब्लेम. जेवढं ती मला सांगून जे रिडिंग मध्ये आम्ही बघितलं त्या स्टार्टेड तर त्या आणि आता आम्ही जेव्हा ऊर्जा पण चेक केली सगळ्यांची तर तिची खूप ब्राईट आली. इट वॉज नॉट ब्राईट. आता तर वेगळंच वाटतं ते.
त्यांचा आल्यावर पण फेस होता आणि आताचा फेस या दोघींचाही मला फरक पडल्यासारखा जाणवत ना. हिचं तर खूप राहील, हिचं त्याचं ऊर्जा दिसते. वेन यू कम ना हियर, तुम्ही ज्या एनर्जी घेऊन येतात त्याच्यापेक्षा ब्रह्मांडातली ऊर्जा अक्षरशः तुम्ही फील केला करता. यू फेल्ट द युनिव्हर्सल एनर्जी. आणि युनिव्हर्सल एनर्जी आहे ना, हे फक्त ब्रह्ममुहूर्तामध्ये धरती देतं. एवढं तर अख्ख्या दुनियाला माहिती की सूर्य उदयाच्या 90 मिनिट्स पहिले हे होतं. पण या मुहूर्तावर आपण झोपलेला असतो, आपण रिसीव्हच नाही करत. वी स्लीप इन दॅट पिरियड, वी डोंट रिसीव्ह दॅट एनर्जी. बट यू कॅन सी मेनी पीपल वॉक ॲट दॅट टाइम 4:30, 5 या 4 o'clock. दे रिसीव दैट एनर्जी अननोइंगली. कुछ करने की जरूरत ही नहीं है. ओके, so this is the cosmic energy that you receive now at this moment with the healings. Got it? And what is cosmic energy? Cosmic energies are the energies that are stored in your chakras in your body. और वो that is the universal energy. और हमारी बॉडी जो बनी है पंचतत्व से बनी है, पंचतत्व आणि 7 chakras. So what are these chakras for? To receive the energy. The people whose chakras are blocked, they will not receive that type of energy. Well, all the chakras have their own definition, their own characteristic. If you have a heart chakra receives love. Many people in your life, all the relationships are nice, heart problem nahi hoga. If your heart chakra is blocked, you will have a heart problem. You will have all the conflicts and kya jhagda in all the relations, in relationship, in your partner, with your any partner, business partner, with your servants, with everybody, you will have problem. So every chakras have their own characteristics, and if the chakras are filled with cosmic energies, you will start receiving easy things. समजलं? आता तुझं कसलं चक्र सोलार प्लेक्सिस क्लोज आहे, सॅक्रेड क्लोज्ड आहे, कळलं का? मग तू ते गोष्ट रिसीव्ह नाही करते. हार्ट चक्र क्लोज्ड आहे म्हणून कुणाशी बोललं तर सगळे आपल्याला खोटे लोक भेटतात. मतलब गलत लोग, हाँ, कमिटमेंट, गलत कमिटमेंट देने वाले ऐसे. बिकॉज अगेन योर हार्ट इज चक्र इज क्लोज्ड, सो यू रिसीव दैट अप. इफ योर थर्ड आई इज क्लोज, इफ योर सहस्त्र चक्र इज क्लोज, यू विल नॉट गेट कनेक्ट टू द युनिवर्स. फट्टा दिवशी तुम्हाला रिसीव्ह नाही होणार एनर्जीज. ही क्या बोल रही क्या कर रही, असं होतं. एक क्लायंट होतं माझा, त्याला रिसीव्हच नाही झालं तुझ्यासारखाच. बट सेकंड टाइम ही रिसीव्ह. So many people, they don't receive the energies in the first time only. They receive in the second time. If they continues with me, don't come. Feel everybody don't believe na? Because we have lot of problems in our life. Everybody's energies, everybody's frequency never match. सब लोग थोड़ी भरोसा या विश्वास करते हैं. So this. So what I'm telling you, that this is science. This is not anything negative or काही जादू टोना ये nothing. This is science. This is cosmic energy. We work on प्युअर कॉस्मिक एनर्जीज अँड युअर चक्रास. मी काय केलं, चक्र याला एवढे दिवस हिलिंग करून चक्रास क्लीन डिस्टन्स करून मग पर्सनली हात लावून ना केले. जर मी डायरेक्ट पर्सनली हात लावले तर मग त्यांची नेगेटिव्हिटी आपल्याकडे रिसीव्ह होते ना. वी रिसीव्ह द नेगेटिव्ह एनर्जी. सो नेव्हर टच एनीबडी. एव्हरी डे यू मीट लॉट ऑफ पीपल्स हू हॅव सॉल्ट एक्सरसाइज, सॉल्ट वॉटर बाथ कधी पण करायचं. So you don't know ना whose negative energy is connected with me. जसं ह्यांना आता काय दिसलं की काही धागे दोरे तुटल्या. She said. So what is all the cords are cut. You have to cut the cords daily in your life. We don't cut. जसं आपण रोज जेवतो तसं आपल्याला हे करणं गरजेचं आहे. कारण की दिवसभरात आपण किती लोकांना भेटतो. We don't know. So many people meet us, right? So we don't know what type of energy. You don't know na. Normal people will not understand ki what type of energy the person is carrying. So always before touching or before going close to anybody, think, don't shake hand, just say hello with your mouth. Don't touch. कि वो कैसे बहुत ब्यूटीफुल लगे या यू डोंट नो ना कि ब्यूटीफुल लग रहा है तो उसकी एनर्जी क्या है, या फिर इज नॉट ब्यूटीफुल उसकी एनर्जी क्या है, यू डोंट नो. समजलं ना तुम्हाला मी काय तरी बोलतेय. तर असं लगेच कुणाला टच तर लांबची गोष्ट आहे त्याची इन लाईफ. You will receive the negative energies from, and when you आपण हा पाय पडतो मोठ्यांचं तर these fingers, tip of the finger has the energy. Don't touch anybody's leg or anything. Don't do this way. Please don't receive it. Say this way ना. Say this way. असं करणार, असं करून you're taking here. What is this? Do this. This is the best way ना. Don't touch anybody. Touch the feet. Don't touch the. You know what we do? आपले पूर्वज काय सांगतात, जुने लोक काय बोललेले,
बाहेरून आले हात पाय धुवा. Why you want to wash your leg and the ankle? Because that carries negative energy. And you're going and touching the legs and don't touch. What do you know what that person is carrying? Say na. Yes. भले सामने वाले को बुरा लगे कुछ लगे, सॉरी. प्यार करने का अलग अलग तरीका भी होता है, प्रेज करने का अलग अलग तरीका भी होता है, वर्शिप करने का अलग अलग तरीका होता है ना. इफ यू आर फादर्स ब्रदर इज देयर, आपल्यात सवय आहे ना, सवय पाय पड देन दिस रिसीव एव्हरीथिंग. आपल्याला माहित नसतं. गॉट इट? सो हाऊ यू फेल्ट? नाइस. कॉन्सन्ट्रेट ऑन योर थर्ड आई. First, you have been released all your blockages. When I was healing, how you felt it? व्हायब्रेशन जाणवले भरपूर आणि हेवीनेस हातात जाणवलं, भरपूर जाणवलं हेवीनेस. You felt the energies? Yes, yes. Is the energies Yes. true? Yeah. I felt it. How you felt? So much energy. So much energy. How you felt? Very nice, but feeling relaxed now. Did you feel the energies? Yes, Vibrations? so Where you much. felt? Whole body. You felt yourself covered with Yes, yes, yes. Today I felt so much. Like, I'm relaxed now. How you felt? Very nice. Like everything was white, totally white in front of my eyes. Vibrations you felt? Yes. In Did my, you mostly in my legs. tickling in your legs? Okay. And when my eyes were closed, it was like white light. I am in some white light. Nothing darkness. Where you felt the tickling? In my feet. You felt something is entering? Yeah, like some vibration machine is there, no? That is coming up. Yeah, and when I touched you? My whole body was like vibrated, and especially when you touch here, so it was like current hota na where. So you felt the energies? Yes, yes. Is this true? Yes. Okay, come on. Well? Really nice. I felt the vibrations right here. Oh, wow. The heaviness in the palm. You felt the energies? You are looking bright. Is she looking bright? Yes, yes. When she came, She was a little dull. done. And feeling the energies negative. Yeah. Okay, when we check, now it is positive. Okay, I can feel it. You can feel the energies. Where you felt the vibrations? Here. Yeah. And hands? Hands heavy. Heavy. Yes. And here. When I touched you? Yes. How you felt? Vibrating. Yeah. Yes, you feel. How is the energies? How is the healing? Very nice. Did you feel the healings? Yes, yes. When I touched you? When I healed you from your Sahasrara chakra, how you felt? Flashlight and vibrations. You felt the vibrations. Where you felt the vibrations? On the head. And did you feel heaviness in your hands? No. You felt the tickling in the head. And third eye? Okay. Thank you. So, how everybody felt about the energies and healings? You feel? I didn't use any vibration machine and all? No. But it was genuine cosmic energies that you felt. This is Reiki energies. That's why I tell people, you can do by yourself also. You can learn Reiki. You can use these energies to enhance your life, to come out of all the problems in day-to-day life. Okay? Thank you. Thank you. जटाटवी गलज्ज्वल प्रवाह पावितस्थले गले गलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्ग मालिकां टमट्टमट्टमट्ट मन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे. ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृगना छाए माथे चंद्र विराजे. तन ना 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 तन ना 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 तन ना 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 ना. ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृगना छाए माथे चंद्र विराजे. तन ना 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 तन ना 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 तन ना 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 ना. ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृगना छाए माथे चंद्र विराजे. तन ना 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 तन ना 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 तन ना 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 ना.
शांत शांत. शांत. निकल निकल निकल. शांत शांत. The earth energy, you're very happy. Feel you have received everything, all your fulfillment of your wishes. And feel the happiness. Feel the happiness. Feel the happiness. Let the smile comes on your. Now by the count of 5 to 1, you will rub your hands, put on your eyes. 2 and 1. तू तो यू आर नॉट इवन रिसीविंग. क्या हो रहा था तेरा? इसी फास्ट कर जा. सबसे पहले ना मैं उधर जाऊंगी जिसका सब नाच रहा था. थोड़ा पीछे हो जाओ. थोड़ा पीछे उधर जाओ. आप थोड़ा पीछे. आप उधर जाओ. क्या होता है? तुम्हें ऐसे मिल के जा. I'll tell you what happened. कसं वाटलं? पीछे जा. नहीं पीछे जा ना. मैं बोल रही हूँ ऐसे. बैठ यहाँ. हात लावलात ना पूर्ण एकदम असं वाटलं मी 5 किलोची आहे. एकदम हलकं वाटलं मला. आणि मग ट्रान्सलेट केल्यावर ट्रान्समध्ये गेला मला सांगू मला एंजल दिसले. कोण दिसले? एंजल दार आणि ओंकार आणि गणपती. काय आणि माझ्या मुलीचे डोके. आणि काय घेतलं? तेच मला विश मला माहिती. बरं तुम्हाला एनर्जीज फील झाल्या? हो हातामध्ये त्यांच्या मुंग्या आलेल्या. असं रिसीव्ह करताना तुम्ही हात ठेवलात ना तेव्हाच इथे ते भरलेलं होतं ना ते मला हलकं झालं. अच्छा. जडजड होतं ते हलकं झालं. असं वाटतं काहीतरी रिलीज. हा रिलीज झाल्यासारखं वाटलं. हिलिंग्स रिसीव्ह झाले वाटलं? हो हो भरपूर. असं वाटलं तुम्ही उभंच राहा बाजूला. मीच उभं राहू. cooling effect sort of. I felt very relaxed. Yeah, like everything gonna be fine. Like it's only positive. Like earlier I was very negative, thinking like I was feeling like it will be good now. Whatever goes ahead, I feel there will be only positive changes. Like the mindset has changed sort of. Like within I don't know how that happened, but yeah. But did you feel any? Yes. I felt a little bit of heat as well in the beginning, like heat coming in on the palm. Heaviness on palm. Yes. On the feet and the palm, the palms felt like heating up, and the feet felt like stuck, like you cannot move it, and then the jerks in the body side. वो स्टेप के ऊपर चढ़ते वक्त वो जो आप दे रहे थे वो भी मिल रहा था. तो वो मिला फिर
एक एकदम ऐसे झटके सब आ रहे थे कि कुछ है ऐसे ऐसे ऐसे। फिर इन द एंड, थोड़े एंड होने से पहले वो एक ऐसा एकदम ब्लैक कलर का ऐसे आया ऊपर, और ऐसा मेरे आईज में देखा और वो बोला कि आई एम पेन एंड आई एम सफरिंग, एंड वो ऐसे चला गया। ये चला गया जिस तरीके से बोल रही ना, वो जा रहा था और ये ऐसे कर रही थी। हाँ ऐसे गया लिटरली। शी वाज डूइंग दैट। मींस गया कि I'll see that. I'll check. फीलिंग रियली गुड। यहाँ पे आने के पहले एक्चुअली मैं तो आज आ भी नहीं पाती, जैसे पेन था मुझे बॉडी में। अभी काफ़ी रिलैक्स फील हो रहा है, हल्का फील हो रहा है। मेरा जो पेन है एक्चुअल, मुझे जो तकलीफ है हेल्थ इश्यूज, सो वो ये मैं मॉर्निंग से पेन किलर खा रही हूँ, इंजेक्शन लिए पेन किलर के, बट स्टिल आई वॉज नॉट वेल। बट येस नाउ आई एम फीलिंग वेल, और मुझे पेन बिल्कुल भी नहीं हुआ। रिलैक्स। और हाथ रखा था तब कैसे लगा? उस वक्त एकदम शांत हो गया था मन। एंड मैंने फर्स्ट हीलिंग में जैसे मुझे शिव जी दिखाई दिए थे, तो ही वॉज पुशिंग ईच एंड एवरीथिंग, मतलब वो जड़ से जैसे निकाल रहे हैं हर चीज, नेगेटिविटी मेरे अंदर की। और ऐसा लग रहा था बहुत टाइम हो गया, मैंने अपने आप को टाइम नहीं दिया। आफ्टर फर्स्ट हीलिंग, ये सेकेंड हीलिंग में गैप ज्यादा हो गया, तो वो फील हो रहा था। और वो जब गया, अभी मैंने आईज ओपन किए, आपने हाथ रखा था, एनर्जी में अंदर फ्लो हो रहा है। I felt toxic energy went out when I was breathing in and out. और जब वो स्टेप्स चल रहे थे आप लोग, मैंने बोला ना रिलीज ऑल, तभी I got little jerk ट्रेडमिल के ऊपर, but then I pushed it, so it was बहुत मुश्किल था चढ़ना, डिफिकल्ट था तो रिलीज करके। मतलब वो पाम में ऐसे फील हो रहा था कि समथिंग इज, च्युइंगम कैसे ऐसे स्ट्रेच होता है वैसे वो स्ट्रेच हो रहा था जब जितना ऊपर चढ़ते हो इट गेट्स लाइटर, रिलीज होता गया ना जैसे जैसे ऊपर गए। क्लीन होके ही आप जाके उस चेयर के ऊपर बैठे थे जो क्राउन था। एकदम असं कलरफुल से दिसत होता आणि एकदम असं वाटत होतं की मी हॅप्पी असं वाटत होतं, असं पूर्ण कलरफुल वाटत होतं, पूर्ण कलरफुल असं ब्राईट कलर दिसत होते मला। अच्छा। एनर्जी से मेरे जो ग्रैंड पेरेंट्स हैं उन लोग खड़े थे, पर ऐसा कुछ फीलिंग आ रहा था कि कुछ मैं अटक गया हूँ एक जगह पे, कुछ है, कुछ खींच रहा है मेरे को। मैं कभी मेरी ग्रैंड मॉम से मिला नहीं, पर फिर भी आई कुड सी माई ग्रैंडफादर। They said they were proud of me, but my grandfather said he wanted me to push myself more. There was something which was holding me back. एनर्जी फील हुआ, पॉजिटिव और नेगेटिव दोनों। इट फेल्ट लाइक कुछ खींच रहा है पर हो नहीं रहा है कुछ भी। मैं एक जगह पे खड़ा हूँ, एंड व्हेन आई लेफ्ट इट फेल्ट कि आई वाज फ्री फ्रॉम समथिंग, बट देन देयर वाज समवन स्टैंडिंग। आई कुडंट सी हु वाज स्टैंडिंग एंड वाचिंग मी. It wasn't them, it was just someone else. I couldn't see who it was. My guess was my godfather's wife, but it felt like her only. She's alive. She had short hair, because I remember seeing someone with short hair, and that's it. Short hair? No, she had short hair. Short hair? Short hair. And she was just looking at me. I felt that. और कुछ नहीं, मेरे को ऐसा पीसफुल लगा, पर फिर मैंने बोला था नहीं रीडिंग में, और ऊपर से सर पे अपना वॉर्म मतलब I work for 15-16 hours, he knows. And even after working for 16 hours, I can't sleep. I sleep like 4 o'clock. Yesterday 12:30. I just went off to sleep. आपका हीलिंग परसों से चालू था? कल से नहीं, आज फर्स्ट हीलिंग। नहीं, लेकिन मैं कल पहले ही मैं करती हूँ। नहीं, बट कल आई ना, तो कल रात से आपका लिया था मैं, इसलिए you slept. And I just could not be awake. My eyes were just closing. I just closed everything and I went to sleep. आज सबको नींद अच्छी आएगी, और आज के बाद शिफ्ट होगा लाइफ में, बहुत सारी चीजें चेंज हो जाएंगी।
तुम्हारा मैंने 10 बार अफर्मेटिव डाला है. I don't know, I really felt like someone, and I felt like someone near जो भी होगा ना आज के बाद that will be best and better for you because that is giving, वो देने वाला तो यूनिवर्स है. You reach there. आप है ना कैसा होता क्लोज ऐसा किती दिवसांनी येईल ना 8 दिवस नाव घ्या सुनीता. पहला कैसा होता है क्रॉस था ना पूरा ऐसे आगे ना नीचे और अगर हम क्रॉस भी रखेंगे ना ऐसे आपका भी चेक किया ना इधर आपका चेक किया ना. हाँ क्या रहा क्रॉस एकदम आई थिंक 10-15 ओके 10-12 हम सेम डे पे गए थे. ऐसे चेक करते हैं. लास्ट टाइम और ब्राइट हुई ना. लास्ट टाइम से ज्यादा ब्राइट है इसमें. लास्ट टाइम थोड़ा था इससे भी ज्यादा मतलब इतना ही था. ये वाला पूरा 360 डिग्री आ गया. आपका तो मैंने बताया था ऑनलाइन डाउन से. ओके अभी आपकी हीलिंग के बाद देखते क्या किया था आने के टाइम अभी भी अच्छा हीलिंग के बाद पहले दिन आपका क्लोज ही था ना. तुझं काल बघितलं होतं ना. कसं होतं कसं होतं असं होतं क्रॉस होतं ना है ना. आजा तो क्या हीलिंग हुआ ना. ज्यादा खुलेगा नहीं लेकिन खुलेगा जरूर. क्या देगा 360 डिग्री. वो आज पहली बार हुआ है बट उसने रिसीविंग में वो ब्लॉक था. उसका रिसीविंग ब्लॉक था तो झुक गया ना. व्हेन यू बी इरेक्ट ना आप सब रिसीव करो. अभी किसको बात करना है वो रुको उसको नहीं. A crystal room filled with all your wishes over there. You're very, very happy. You can see all the wealth. You can see God, goddesses. You can see your love, prosperity. The blessings of the God, goddesses. You can see your ancestors over there. They are blessing you. You're standing in the middle with the white light focus. The light is the cosmic energy of the universe. Now, sudden way, you can see a throne, a beautiful throne with crystals, gold. As you move towards the throne, you have to sit on the throne. As you sit on the throne, you can see a focused white light, golden light, flowing towards your head, your body, and you are receiving it. All the golden light of the universe. You are receiving and receiving and receiving. You're feeling the energies on your palm and leg. Money, relationship. Take the blessings of the God, goddesses, your ancestors. And what else kept for you? Everything is meant for you. Just you want to heal you. You feel the energies entering into your body. And
the negative energy is releasing into your body. You will feel something is entering into my body and something is releasing. Just concentrate on it. Just be gratitude. Say thank you from the deep of your heart. And in the heaven, in the universe, you have collected everything. What else you need in this universe? Your health, your wealth, things of the God, goddesses, angels, guardians, your archangels. Say thank you to all the masters in your life. Those have taught you everything, your mother, father, your teachers, your elders. Say gratitude and thanks to everybody. Just forgive all the people who have hurted you till now. Just say you are being forgiven. 4, 3, 2, and 1. Rub your hands. Put on your eyes. Just relax, opening your eyes. Looking at your palm. Just look at a palm. Don't look at anybody. See the palm pe dekhiye. Take all the energies back to you. Gratitude and blessed. ज्यांना डोळे उघडायचे उघडू शकता, नाही तर रिलॅक्स बसा. If you can't open your eyes, just relax, lay down, back. Relax. If your body is heavier, just relax. आणि मी हात ठेवल्यावर कसं वाटलं? तेव्हा असं वाटलं ना की माझ्या हात काहीतरी असं जातंय. यू फेल्ट एनर्जीज एंटरिंग इनटू युअर. असं ठेवल्यावर हो. आणि ते तुम्ही इथं लावलेलात ना, तेव्हा पण असं वाटलं की काहीतरी हात जातंय असं. आणि रिलीजिंग खूप रिलीज वाटत होतं. आता कसं वाटतं? लाईट म्हणजे थोडं हे वाटतं, बॉडी हेवी, पण रिलॅक्स वाटतं. छान वाटलं. तर तुला फील झालं ट्रान्समध्ये जाऊन आल्यासारखं? असं म्हणजे मी जाते कुठेतरी, मला दिसते असं पूर्ण येलो 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 वाटत होतं. आणि एनर्जीज फील झाल्या हाताला वगैरे? पामला नाही वाटलं? म्हणजे असं हेवी. मी हात जेव्हा वर उचलत होते ना, मला पूर्ण हेवी वाटत होतं. जसं उचलता येतं ते इव्हन डोळे पण उघडता येत नव्हतं, असं हेवी वाटत होतं. म्हणून ते ओपन झालं. गुड. एक्सपिरियन्स कसं होतं हिलिंगचा? खूप सुंदर वाटतं ना हिलिंग? काय फील झालं? बॉडी पण हेवी वाटत होती. मी हात ठेवल्यावर असं वाटत होतं. मला एकदम असं पॉझिटिव्ह फील होत होतं स्टार्टिंगपासून. आणि जे तुम्ही बोलत होता ना, तेव्हा मी म्हणजे एकदम माझ्या माइंडमध्ये ते फील करत होते की मी एकदम हेवनमध्ये आहे आणि लोटसमध्ये बसून पूर्ण पिक्चर मी फील करत होते. आणि नंतर मला गॉड दिसत होते आणि ते ब्लेस करतायत मला. आणि जे तुम्ही बोललात की कलेक्ट करायचं आहे, ते सगळं मी कलेक्ट करून
रिटर्न परत लोटसमध्ये बसून सगळं घेऊन आला. बरं. असं पूर्ण मग आपण हेल करताना काय वाटलं मी काहीतरी एंटर करते पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या बॉडीमध्ये असं फील होत होतं. व्हायब्रेशन्स फील झाले? हां. काय झालं व्हायब्रेशन कसे फील झाले? म्हणजे माझ्या हाताला आणि पायाला फील होत होते आणि नेगेटिव्हिटी असं बाहेर जाते पायामधून असं काहीतरी फील होत होतं मला. व्हायब्रेशन्स फील होते का काय? व्हायब्रेशन म्हणजे हेवी होतं. हां, टिंगलिंग सेन्सेशन होतं ना आपल्याला, तसं काहीतरी फील होतं. होत होतं वाटलं ना. कसं वाटलं एनर्जीज? पॉझिटिव्ह एकदम. तुम्ही पण छान वाटलं. काय तुम्ही जेव्हा सांगत होतात ना की तुमचं जे म्हणजे मनातलं मला असं मनात येत होतं माझ्या की म्हणजे पूजाबद्दल माझं ते आता सगळंच वाईट निघालंय गेलंय असं. आणि मला रडायलाच आलं की आता चांगलं झालं खूप. पूजा पण चांगली झाली आणि माझा मुलगा सगळे आले. खूप मला पण बरं वाटतं. आता मला काही त्रास नाही असं वाटतंय. आणि नंतर तुम्ही म्हणालच नाही तर मला असं वाटलं की लक्ष्मी माता आहे आणि मला असं माझ्याबरोबर येते असं. अच्छा, मग घेतलंय? हां, मी म्हटलं म्हणजे असं होत होतं की ती माझ्याबरोबर येते. आणि व्हायब्रेशन हात ठेवलं हां, तेव्हा असं खूप जरा असं वेगळं वाटत होतं. असं वाटत होतं की मला काहीतरी मी हे म्हणजे विसरते आहे ते असं काहीतरी वेगळं वाटलं. असं की मी काहीतरी विसरली आणि मला पटकन आठवलं आहे असं काहीतरी वाटलं. असं गरम वगैरे जाणवलं? हात वगैरे हेवी जड वाटलं. असं काहीतरी आतमध्ये एंटर होतं असं जाणवलं? काय वाटलं? असं वाटलं की मला चांगलं काहीतरी मिळतंय आता. अच्छा, रिसीव्ह करता येते. आणि इथं ठेवल्यावर? इथे ठेवल्यावर पण असं वाटलं की म्हणजे मला जी भीती होती ना तेवढे दिवस तुम्ही सांगितल्यापासून ती अशी कुठेतरी जाती आता नाही. आता ती भीती नाही आहे माझ्या. फील झालं ना असं? तुम्हाला फील झालं ना बरं? When we did that circular and even after we left, I could feel the vibrations over here. On your third eye. Yeah, I felt it over here. And my face was like really warm throughout. And can I keep the hands? What do you feel? Yeah, I felt like a lot of warmth over here. Energies. Yeah. And in my palms and my feet. And I could visualize the whole journey that. Palm और feet में क्या feel हुआ? बहुत warmth ऐसे feel हुआ. Tickling sensation? Yeah, tickling on the face over here. All body ना? Yeah. It's really good. कैसा था experience? It was very nice. Did you feel really? Yeah, I'm feeling like very light-headed also right now. माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. आय फील द एनर्जी. कसं फील झालं ते सांग. फिलिंग म्हणजे खूप एक्सायटेड होते मी टू रिचिंग आउट द युनिवर्स. आय थिंक मी युनिवर्सपर्यंत टच झाले. तुम्ही मला सांगितलं की मला लोटसमधून मला रिटर्न यायचं नव्हतं. आय डोंट नो वाय. आणि मी आर्कएंजल मायकेल यांना फील केलं. आय सॉ हिज ग्रीन एनर्जी एंटरिंग इन माय बॉडी. यू टच मी. मला गरम अजिबात न झालं. मला खूप कूल वाटलं. इनफॅक्ट असं वाटलं की मी पूर्ण ग्राफ केलं ती एनर्जी. आणि माझे हात आणि माझे पाय लाईक दे आर नॉट मुव्हिंग ओनली. आय डोंट रिलीज द आर्कएंजल मायकेल्स एनर्जी. आय डोंट नो वाय. He's with me. I'm feeling so light and so happy, and thank you Archangel Michael too. I'm calling him. Like मी त्यांना बोलत होते. I don't know. I'm keep asking who's my guardian angels. I don't know. त्यांचे फेस दिसतं पण ते मला I don't know. त्यांना बोलायचं नाही माझ्याशी. But yes, I feel that energy. Like माझे guardian angels माझ्याबरोबर आहे आणि they are helping out. And I'm so happy. खूप छान वाटलं. खूप रिलॅक्स वाटलं की जे मला हवं होतं इतके टाइम होते जे मला मिळालं. आणि जे कलेक्ट केलं सगळं. येस, आय कलेक्ट. टिकलिंग फील झालं हाताला पायाला? येस. व्हॉट यू फील? इट्स लाईक खूप असं काहीतरी मुंग्या आल्यात माझ्या हातापायांना असं मला वाटत होतं. समथिंग इन द एंट्री. या. पण जी एनर्जी होती ती म्हणजे व्हाईट एनर्जी बरोबर माझ्यावर आणखीन बऱ्याचशा लाईट्स मी बघत होते. मल्टी कलर सगळे एनर्जी लाईट्स आहेत ना. हां. चक्रांना जेवढे हिलिंग माय चक्रास. ब्लॅक तर नाही दिसला ना? ऑल कलरफुल. एंटरिंग इनसाइड. ओके. आणि त्यानंतर ओके. अँड देन आफ्टर ॲज यू सेड इट वॉज गेटिंग फॉलोड. या it was getting followed आणि further like stepping into that lotus and then going the steps ahead आणि तिथे मस्त बसून I was like bagging my all the things like money आहे, prosperity आहे and jewelries maybe.
one bag was with success, growth, opportunities, everything which I always asking for. That was there. And while returning also back, okay, another feeling to me head डोक्यावरती हात ठेवल्यानंतर ते एक मला फील झालं एनर्जी फ्लोईंग इन टू मी. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जेव्हा इथे बोट ठेवलं ना, सो इट वॉज कम्प्लिटली एंटर्ड इन टू मी. लाईक ते पूर्ण पोट असं आतमध्ये जाते आणि समथिंग इज हॅपनिंग इन टू इट असं वाटतं. अँड वेन यू स्टँड हिअर, मला वरती पण जेव्हा असताना ना, सो आय वॉज लाईक फिगरिंग माझं कुलदैवत तुळजाभवानी वगैरे विज्युअलायझिंग. हां, वेन यू कम हिअर असं, तर मी ते मुकुट पाहिलं सोन्याचं. अँड देन अगेन वेन यू कम फ्रॉम ना इकडे परत आलं, तेव्हा मी पूर्ण असं फेस कसं असतं, ब्लॅक कलरचा जो फेस असतो राईट, अँड विथ ओपन हेअर अँड ऑल एव्हरीथिंग. सो दॅट आय सॉ. त्यांचं उपासना करायचं. तर जेवढे आपण गॉड गॉडेसेस वॉट एव्हर यू हॅव सीन, यू शुड वर्शिप देम. मग ते आपल्या पद्धतीत करायचं. ऑलवेज त्यांना आठवण करून घराच्या बाहेर पाय ठेवायचं. ओके, कसं वाटलं हिलिंग सगळ्यांना? खरं जेन्युइन हिलिंग वाटलं का काय वाटलं? नाही वाटलं. त्या एनर्जीज या आधी कधी फील झाला असं? तू सोड नाही, अशी एनर्जी घेतली कधी? फर्स्ट टाइम. फील द एनर्जीज. ओके, थँक्यू. द व्हाईट लाईट ऑल्सो आय सॉ इट वेन वी वर हिअर समवेअर अराउंड. आणि त्यामध्ये असं व्हॉट यू से, हा कोणता कलर आहे? फ्लोरेसेंट ग्रीन. ओके, सो दॅट वॉज लाईक अ फ्लावर वॉज सराउंडेड विथ मी. व्हाईट लाईट होती आणि त्यामध्ये असं साईडने असं फ्लावर क्रिएट झालेलं होतं फ्लोरेसेंट. सगळ्यांना वाटलं ना की आपण काहीतरी घेऊन आलो. Light focus. The light is the cosmic energy of the universe. Now sudden way you can see a throne, a beautiful throne with crystals, gold. As you move towards the throne, you have to sit on the throne. As you sit on the throne, you can see a focused white light, golden light flowing towards your head, your body, and you are receiving it. All the golden light of the universe. You are receiving and receiving and receiving. You are feeling the energies on your palm and leg. Money, relationship. Take the blessings of the god, goddesses, your ancestors, and what else kept for you. Everything is meant for you. Just you want to heal you. You feel the energies entering into your body and the negative energy is releasing into your body. You will feel something is entering into my body and something is releasing. Just concentrate on it. Just be gratitude. Say thank you from the deep of your heart, and in the heaven, in the universe, you have collected everything what else you need in this universe. Your health, your wealth, things of the god, goddesses, angels, guardians, your archangels. Say thank you to all the masters in your life. Those have taught you everything, your mother, father, your teachers, your elders. Say gratitude and thanks to everybody. Just forgive all the people who have hurted you till now. Just say you are being forgiven.
3, 2, and 1. Rub your hands. Put on your eyes. Just relax, opening your eyes. Looking at your palm. Just look at the palm. Don't look at anybody. सीधा palm पे देखिए. Take all the energies back to you. Gratitude and blessed. ज्यांना डोळे उघडायचे उघडू शकता, नाही तर रिलॅक्स बसा. If you can't open your eyes, just relax, lay down, back. Relax. If your body is heavier, just relax. आणि मी हात ठेवल्यावर कसं वाटलं? तेव्हा असं वाटलं ना की माझ्या हात काहीतरी असं जातंय. यू फेल्ट एनर्जीज एंटरिंग इनटू युअर. असं ठेवल्यावर हो. आणि ते तुम्ही इथं लावलेलात ना, तेव्हा पण असं वाटलं की काहीतरी हात जातंय असं. आणि रिलीजिंग खूप रिलीज वाटत होतं. आता कसं वाटतं? लाईटर, म्हणजे थोडं हे वाटतं, बॉडी हेवी, पण रिलॅक्स वाटतं. छान वाटलं. तुला फील झालं ट्रान्समध्ये जाऊन आल्यासारखं? असं म्हणजे मी जाते कुठेतरी, मला दिसते असं पूर्ण येलो 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 वाटत होतं. आणि एनर्जीज फील झाले हाताला वगैरे? पामला नाही वाटलं? म्हणजे असं हेवी. मी हात जेव्हा वर उचलत होते ना, मला पूर्ण हेवी वाटत होतं. असं उचलता येत होतं, इव्हन डोळे पण उघडता येत नव्हते, असं हेवी वाटत होतं. म्हणून ते गुड. एक्सपिरियन्स कसं होतं हिलिंगचा? खूप सुंदर वाटतं ना हिलिंग? काय फील झालं? बॉडी पण हेवी वाटत होती. मी हात ठेवल्यावर असं वाटत होतं. मला एकदम असं पॉझिटिव्ह फील होत होतं स्टार्टिंगपासून. आणि जे तुम्ही बोलत होता ना, तेव्हा मी म्हणजे एकदम माझ्या माइंडमध्ये ते फील करत होते की मी एकदम हेवनमध्ये आहे आणि लोटसमध्ये बसून पूर्ण पिक्चर मी फील करत होते. आणि नंतर मला गॉड दिसत होते आणि ते ब्लेस करतायत मला. आणि जे तुम्ही बोललात की कलेक्ट करायचं आहे, ते सगळं मी कलेक्ट करून रिटर्न परत लोटसमध्ये बसून सगळं घेऊन आलं. बरं. असं पूर्ण. मग आपण हील करताना काय वाटलं? मी काहीतरी एंटर करते पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या बॉडीमध्ये, असं फील होत होतं. व्हायब्रेशन्स फील झाले? हां. काय झालं? व्हायब्रेशन कसे फील झाले? म्हणजे माझ्या हाताला आणि पायाला फील होत होते आणि नेगेटिव्हिटी असं बाहेर जाते पायामधून, असं काहीतरी फील होत होतं मला. व्हायब्रेशन्स फील होते का काय? व्हायब्रेशन म्हणजे हेवी होतं. हां, टिंगलिंग सेन्सेशन होतं ना आपल्याला, तसं काहीतरी फील होतं. हो, वाटलं ना. कसं वाटलं एनर्जीज? पॉझिटिव्ह एकदम. मला पण छान वाटलं. काय तुम्ही जेव्हा सांगत होतात ना की तुमचं जे म्हणजे मनातलं, मला असं मनात येत होतं माझ्या की म्हणजे पूजाबद्दल माझं म्हणजे ते आता सगळंच वाईट निघालंय गेलंय असं. आणि मला रडायलाच आलं की आता चांगलं झालं खूप. पूजा पण चांगली झाली आणि माझा मुलगा सगळे आले, खूप मला पण बरं वाटतं आता, मला काही त्रास नाही असं वाटतंय. आणि नंतर तुम्ही म्हणालच नाही, तुम्हाला असं
असं वाटलं की लक्ष्मी माता आहे आणि मला असं माझ्याबरोबर येते असं. अच्छा, मग घेतलंय? हां, मी म्हटलं म्हणजे असं होत होतं की ती माझ्याबरोबर येते. आणि व्हायब्रेशन हात ठेवल्यावर हां, तेव्हा असं खूप जरा असं वेगळं वाटत होतं. असं वाटत होतं की मला काहीतरी मी हे म्हणजे विसरते आहे ते असं काहीतरी वेगळं वाटलं, असं की मी काहीतरी विसरली आणि मला पटकन आठवलं आहे असं काहीतरी वाटलं. असं गरम वगैरे जाणवलं हात वगैरे? हेवी जड वाटलं. असं काहीतरी आतमध्ये एंटर होतं असं जाणवलं? काय वाटलं? असं वाटलं की मला चांगलं काहीतरी मिळतंय आता. अच्छा, रिसीव्ह करता येते. आणि इथं ठेवल्यावर पण असं वाटलं की म्हणजे मला जी भीती होती ना तेवढे दिवस तुम्ही सांगितल्यापासून ती अशी कुठेतरी जाती आता नाही, आता ती भीती नाही आहे माझ्या. फील झालं ना असं? तुम्हाला फील झालं ना? बरं. When you did that circular and even after you left, I could feel the vibrations over here. On your third eye. Yeah, I felt it over here. And my face was like really warm throughout. And when I kept the hands, what you felt? Yeah, I felt like a lot of warmth over here. Energies. Yeah. And in my palms and my feet. And I could visualize the whole journey that. Palm और feet में क्या feel हुआ? बहुत warmth ऐसे feel हुआ. Tickling sensation? Yeah, tickling on the face over here. All body ना? Yeah. It's really good. कैसा था experience? It was very nice. Did you feel really? Yeah, I'm feeling like very light-headed also right now. माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. आय फील द एनर्जी. कसं फील झालं ते सांग. फिलिंग म्हणजे खूप एक्सायटेड होते मी टू रिचिंग आउट द युनिवर्स. आय थिंक मी युनिवर्सपर्यंत टच झाले. तुम्ही मला सांगितलं की मला लोटसमधून मला रिटर्न यायचं नव्हतं. आय डोंट नो वाय. आणि मी आर्कएंजल मायकेल यांना फील केलं. आय सॉ हिज ग्रीन एनर्जी एंटरिंग इन माय बॉडी. यू टच मी. मला गरम अजिबात न झालं. मला खूप कूल वाटलं. इनफॅक्ट असं वाटलं की मी पूर्ण ग्राफ केलं ती एनर्जी. आणि माझे हात आणि माझे पाय लाईक दे आर नॉट मुव्हिंग ओनली. आय डोंट रिलीज द आर्कएंजल मायकेल्स एनर्जी. आय डोंट नो वाय. He's with me. I'm feeling so light and so happy, and thank you Archangel Michael too. I'm calling him. Like मी त्यांना बोलत होते. I don't know. I'm keep asking who's my guardian angels. I don't know. त्यांचे फेस दिसतं पण ते मला I don't know. त्यांना बोलायचं नाही माझ्याशी. But yes, I feel that energy. Like माझे guardian angels माझ्याबरोबर आहे आणि they are helping out. I'm so happy. खूप छान वाटलं. खूप रिलॅक्स वाटलं की जे मला हवं होतं इतक्या टाइम मध्ये शोधते ते मला मिळालं. आणि जे कलेक्ट केलं सगळं. येस, आय कलेक्ट. टिकलिंग फील झालं हाताला पायाला? येस. व्हॉट यू फील? इट्स लाईक खूप असं काहीतरी भुंग्या आल्यात माझ्या हातापायांना असं मला वाटत होतं. समथिंग इन द एंट्री. या. पण जी एनर्जी होती ती म्हणजे व्हाईट एनर्जी बरोबर माझ्यावर आणखीन बऱ्याचशा लाईट्स मी बघत होते. मल्टी कलर सगळे एनर्जी लाईट्स आहेत ना? हां. चक्रांना जेवढे हिलिंग माय चक्रास. ब्लॅक तर नाही दिसला ना? ऑल कलरफुल. एंटरिंग इनसाइड. ओके. आणि त्यानंतर ओके. अँड देन आफ्टर ॲज यू सेड इट वॉज गेटिंग फॉलोड. या. It was getting followed आणि फर्दर लाईक सेटिंग इन टू दॅट लोटस अँड देन गोईंग द स्टेप्स आहेत. आणि तिथे मस्त बसून आय वॉज लाईक बॅगिंग माय ऑल द थिंग्स लाईक मनी आहे, प्रॉस्पॅरिटी आहे अँड ज्वेलरीज मे बी. one bag was with success, growth, opportunities, everything which I always asked for. That was there. And while returning also back, okay. Another feeling to me head डोक्यावरती हात ठेवल्यानंतर ते एक मला फील झालं एनर्जी फ्लोईंग इन टू मी. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जेव्हा इथे बोट ठेवलं ना, सो इट वॉज कम्प्लिटली एंटर्ड इन टू मी. लाईक ते पूर्ण पोट असं आतमध्ये जाते आणि समथिंग इज हॅपनिंग इन टू इट असं वाटत होतं. अँड वेन यू स्टँड हिअर, मला वरती पण जेव्हा असताना ना, सो आय वॉज लाईक फिगरिंग माझं कुलदैवत, तुळजाभवानी वगैरे विज्युअलायझिंग. हां, वेन यू कम हिअर असं, तर मी ते मुकुट पाहिलं सोन्याचं. अँड देन अगेन वेन यू कम ना इकडे परत आलं, तेव्हा मी पूर्ण असं फेस कसं असतं, ब्लॅक कलरचा जो फेस असतो राईट, आणि विथ ओपन हेअर अँड ऑल एव्हरीथिंग. सो दॅट आय सॉ. त्यांचं उपासना करायचं. आता जेवढे आपण ओल्ड गोडेसेस वॉट एव्हर यू हॅव सीन, यू शुड वर्शिप देम. मग ते आपल्या पद्धतीत करायचं. ऑलवेज त्यांना आठवण करून घराच्या बाहेर पाय ठेवायचं.
ओके. कसं वाटलं हिलिंग सगळ्यांना? खरं जेन्युइन हिलिंग वाटलं का काय वाटलं? नाही वाटलं. द एनर्जीज या आधी कधी फील झाला असं? तुझं नाही, अशी एनर्जी घेतली कधी? First time. Feel the energies. Okay, thank you. The white light also I saw it when we were here somewhere around. आणि त्यामध्ये असं what do you say? हा कोणता कलर आहे? Fluorescent green. Okay, so that was like a flower was surrounded with me. You were with that energy. White light होती आणि त्यामध्ये असं साईडने असं फ्लावर क्रिएट झालेलं होतं फ्लोरेसेंट. सगळ्यांना वाटलं ना की आपण काहीतरी घेऊन आलोय. Feel the vibrations, energies on your hands, your legs. Receive all the energies around you.
Now the white light entering in your heart portion, heart chakra, deleting all your relationship issues, career issues, all your health issues, your mind's frequency of white light energy. Now activating the heart chakra, moving towards the Manipur chakra, solar plexus. Activating the solar plexus, deleting all the blockages of your money, all the money flow, all the job issues, career issue is being deleted, and activating the white energy on your solar plexus, moving towards the sacral. Activating the sacral in a white light balloon, receiving all the energies of health, wealth, prosperity. All the god and goddesses are blessing you now and asking you what you want, and now you are going to tell them what you want, and just try to receive everything. Stand on the grass where you feel easy, easy, easy. Suddenly you feel a white light from the universe is falling on you now. A white light from the universe is falling on you, and you are receiving all the white light energy, golden light energy, purple light energy, filling all your chakras, healing all your chakras, moving to the feet. Now you feel yourself sitting in a white light balloon. Feel yourself sitting in a white light energy where universe is telling you now what you want to collect from this balloon. You can collect your health, your wealth, your money, your prosperity. Everything is kept for you there. Your relationship issue, your money issues, your health issues, your family issues, everything. What you want, money, business, job. You can see the wealth, you can see health, you can see God, goddesses, everything. सब आपके सामने परोसा है. आपको बस क्या करना है? Go and collect everything. And now I am healing you for this session. जटाटवी गलज्ज्वल प्रवाह पावित स्थले गले गलम्ब्य लम्बिताम्बुजंग तुंग मालिकां टमट्टमट्टमट्ट मन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहार.